नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, हायकोर्ट ऑफ दिल्ली या ठिकाणी विविध पोस्टसाठीची भरती आलेली आहे की ज्याच्यामध्ये बघा ज्युनियर जस्टिकल असिस्टंट आणि रजिस्टर ओपन एग्जाम होणार आहे। या दोन पोस्टसाठीची भरती त्या ठिकाणी 2026 ची होणार आहे। मित्रांनो, यासाठीचं जे काय ऑनलाइन ॲप्लिकेशन आहेत ते ऑनलाइन ॲप्लिकेशन 4/2/2026 पासून सुरू झालेले आहे आणि ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 23/2/2026 पर्यंत आपण या ठिकाणी ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, त्याचबरोबर तुमची सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती सिलेक्शनची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, त्याचबरोबर तिथं तुम्हाला एग्जाम फी किती असणार आहे, या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर जी आहेत तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, इथं तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026 आणि जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये करेक्शन असेल तर तुम्ही 27/2/2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता, करेक्शन करू शकता। आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन भरण्यासाठीची अधिकृत वेबसाईट मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देणार आहे। आता बघा, इथं एकूण पोस्ट किती भरल्या जाणार आहेत, तर एकूण पोस्ट आहे तिथं 152 पोस्ट ज्या आहेत ते 152 पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। आता इथं कास्ट कॅटेगरीनुसार तुम्हाला कोणत्या कास्टला किती जागा आहेत ते देखील इथं देण्यात आलेलं आहे। जे काही आरक्षण आहे हँडिकॅपचं वगैरे ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। आता बघा, इसेन्शियल क्वालिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर तुमची कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून डिग्री असणं आवश्यक आहे आणि तुमचं कॉम्प्युटराइजचं जे 35 वर्ड मिनिट जे आहेत ते 35 वर्ड मिनिटचं तुमचं काय असलं पाहिजे, टायपिंगचं स्पीड असलं पाहिजे। आलं का लक्षात? बघा, इथं तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून जर तुमची डिग्री झालेली असेल तर इथं चालणार आहे। आणि इथं बघा, ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते ॲप्लिकेशन फॉर्म मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पद्धतीनंच भरायचे आहेत, ऑफलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन फॉर्म इथं स्वीकारले जाणार नाहीत। कास्ट कॅटेगरीनुसार एज लिमिट किती देण्यात आलेलं आहे, 18 ते 32 वर्ष तुम्हाला इथं एज लिमिट दिलेलं आहे। जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमधून येतात त्यांना गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे वयामध्ये इथं सूट देखील देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता या तक्त्यामध्ये। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं पाहायचं आहे की आपली इथली जी काही एक्झाम असणार आहे किंवा सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती मित्रांनो 3 स्टेप मध्ये असणार आहे। पहिल्या स्टेज मध्ये तुमचं काय होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड तुमची ऑब्जेक्टिव्ह टाइपची टेस्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 120 मार्कांसाठीची ही परीक्षा असणार आहे। या परीक्षेसाठी तुम्हाला 120 मार्क दिली जाणार आहेत। तर तुम्हाला 120 मिनिटांमध्ये 120 प्रश्न सोडवायचे आहेत। त्याच्यामध्ये बघा, इंग्लिश लँग्वेज वरती तुम्हाला 45 क्वेश्चन 45 मार्काला, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर वरती देखील तुम्हाला 45 क्वेश्चन 45 मार्कांना। मित्रांनो बघा, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर जे आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात, त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरायचं नाही। त्याचबरोबर जनरल इंटेलिजन्सचे देखील तुम्हाला इथं 30 क्वेश्चन 30 मार्काला विचारले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा रे, इथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, म्हणजे एका तुमच्या चुकीच्या प्रश्नाला 0.25 मार्क हे जे आहेत ते कट केली जाणार आहे। आणि इथं क्वालिफाय कधी होणार आहे, जर कॅटेगरी मधील विद्यार्थी आहेत त्यांना 50% मार्क पडले तर ते क्वालिफाय होणार आहे आणि रिझर्व कॅटेगरी मधले आहेत त्यांना 45% मार्क पडले तरी ते विद्यार्थी इथं काय होणार आहेत, क्वालिफाय होणार आहेत पुढच्या स्टेजसाठी। पुढची स्टेज कुठली आहे बघा इथं मित्रांनो, सेकंड स्टेज तुमची असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइप तुमचे एग्जाम होणार आहे की ज्याच्यामध्ये 100 मार्कांची एग्जाम 120 मिनिटांचा तुम्हाला तिथं टायमिंग दिलेला आहे। आणि तिसरी स्टेज तुमची असणार आहे टायपिंग स्टेजची, त्याच्यामध्ये 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंगचा
कॉम्प्युटराइज जे आहे तो एक पॅरा आहे, तो पॅरा टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची फायनल इंटरव्ह्यू होणार आहे. फायनल इंटरव्ह्यू देखील तुम्हाला मित्रांनो इथं 15 मार्काला असणार आहे. या सगळ्या 4 स्टेज मधून तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे. आलं का लक्षात? या सगळ्या गोष्टी मित्रांनो नीट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम फी ओपन कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांना 1500 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांना 1300 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे. नॉन रिफंडेबल परीक्षा शुल्क आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरत असताना काही अडचणी आल्या तर इथं तुम्हाला हेल्प डेस्क नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता आपल्याला बघायचंय फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. फॉर्म भरत असताना अधिकृत जी वेबसाईट आहे ती वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. फॉर्म भरत असताना आपला ईमेल आयडी, मोबाईल नंबर, जेंडर, आधार नंबर, ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय व्यवस्थितपणे काळजीपूर्वक टाकायच्या आहेत. डॉक्युमेंटची जी साईज आहे ती तुम्हाला दिलेली आहे. 100 KB ते 200 KB मध्ये सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचे आहेत स्कॅन करून मित्रांनो. आणि जर काही करेक्शन असेल तर 27/2/2026 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी करेक्शन करू शकता. तर बघा इथं काही जनरल इन्स्ट्रक्शन देखील देण्यात आलेले आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. ही जी काही PDF आहे आणि ही जी काही अधिकृत वेबसाईट आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.